नमस्कार मित्रांनो, भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ती जीवनाला मार्गदर्शन करणारा एक अमूल्य ग्रंथ आहे. यात आपले जीवन समृद्ध करण्यासाठी, शांततापूर्ण आणि यशस्वी बनण्यासाठी अनेक शिकवणी आहेत. आज आपण भगवद्गीतेतील 5 असे श्लोक पाहणार आहोत, जे तुमचे जीवन बदलू शकतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या कर्माच्या फळावर तुमचा अधिकार नाही. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नका. हा उपदेश आपल्याला शिकवतो की प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे काम करत राहा, फळ आपोआप मिळेल. कल्पना करा की एक शेतकरी आहे. तो पेरणी करतो, पिकाची काळजी घेतो, पण पाऊस पडेल की नाही यावर त्याचा हक्क नाही. तरीही तो मेहनत करतो. या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळते की आपण नेहमी आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावे आणि यशाची चिंता न करता निस्वार्थ भावनेने काम करावे. श्लोक क्रमांक 2. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. जेव्हा माणूस विषयांवर विचार करतो तेव्हा त्याला विषयांबद्दल आसक्ती होते. आसक्तीतून इच्छा निर्माण होते आणि इच्छेच्या पूर्ततेत अडथळा आल्यावर क्रोध निर्माण होतो. आसक्ती आणि क्रोध यांचा त्याग केल्याने मन शांत होते आणि जीवनातील संघर्ष कमी होतो. कल्पना करा की एखादी व्यक्ती नेहमीच वस्त्रसंपत्तीच्या मागे धावते. जर त्याला ती वस्त्रसंपत्ती मिळाली नाही तर त्याला राग येतो आणि त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो. आपल्याला शिकवण मिळते की विषयांच्या आसक्तीपासून मुक्त झाल्यास मन शांत आणि समाधानी राहते. श्लोक क्रमांक 3. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही. जसे आपण जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हा श्लोक आपल्याला मृत्यूची भीती न बाळगता आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवण्यास शिकवतो. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला मृत्यूची भीती वाटत होती. तेव्हा भगवान कृष्णाने सांगितले की आत्मा अमर आहे. हे ऐकून अर्जुनाने निर्भयतेने युद्धाला सामोरे गेले. आपण मृत्यूची भीती न ठेवता जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास तयार राहायला हवे. श्लोक क्रमांक 4. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान कृष्ण सांगतात की सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. हा श्लोक आपल्याला देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा आणि आपली चिंता त्यांच्यावर सोपवण्याचा संदेश देतो. रामायणात हनुमानाने श्रीरामांवर पूर्ण विश्वास ठेवून रावणाच्या लंकेत प्रवेश केला. त्याच्या पूर्ण श्रद्धेमुळे तो यशस्वी झाला. आपल्या जीवनात संकटे असली तरी देवावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास आपण ती पार करू शकतो. श्लोक क्रमांक 5. युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो व्यक्ती आहार, व्यवहार, कर्म, झोप आणि जागरण यामध्ये संतुलन राखतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात. हा श्लोक आपल्याला संतुलित जीवनशैलीचे महत्त्व सांगतो. संतुलित आहार, जीवनशैली, कार्य, झोप आणि जागरण करणाऱ्या व्यक्तीचे जीवन योगाने दुःखमुक्त होते. एका व्यक्तीने आपल्या आहारात संतुलन राखले, व्यायाम केला आणि योग्य वेळी झोप घेतली, परिणामी त्याचे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतात. संतुलित जीवनशैली स्वीकारल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. हे श्लोक केवळ आध्यात्मिक जीवनच नव्हे तर व्यावहारिक जीवनाला मार्गदर्शन करणारे आहेत. गीतेची शिकवण आत्मसात केल्यास जीवनात अडचणींवर मात करून आनंद, समाधान आणि शांती प्राप्त करता येते. मित्रांनो, हे 5 श्लोक फक्त वाचण्यासाठी नसून ते आपल्या जीवनात अंमलात आणणे महत्त्वाचे आहे. भगवद्गीता सांगते की आपले जीवन आपल्या विचारांवर आणि कर्मांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आयुष्यातील आवडता श्लोक कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.